आखाती देशातील तणावाचा उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. निर्यातक्षम केळीच्या दरामध्ये घट. केळीचे दर 2200 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवरती. उत्पादन खर्च देखील निघणार नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये. आखाती देशातील युद्धाचा दुष्परिणाम डाळिंब व्यापारावरती. निर्यात होणारं डाळिंब स्थानिक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे दर उतरले. डाळिंब उत्पादक शेतकरी आणि व्यापारी हवालदिल. आखाती युद्धामुळे होणाऱ्या अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि दैनंदिन जीवनावरती परिणाम. केंद्रानं भूमिका मांडावी. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची एक्सपोज. ही माहिती अधिकृत असावी, सूत्रांची नको असाही टोला. कोल्हापुरात गॅस तुटवड्याच्या भीतीनं सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग. राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दाराला रांग. गॅस न मिळण्याच्या भीतीनं वाद घडण्याचे प्रकार. उपहारगृहांना स्वयंपाकासाठी किमान नॅचरल गॅस मिळत राहावा. 25% पुरवठ्यातही उपहारगृह त्याचबरोबर रेस्टॉरंट सुरू राहू शकतात. यातून किमान रोजगार वाचू शकेल. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी. बहारीनमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावरती आणखी एक हल्ला. इराणच्या हल्ल्यामुळे रिफायनरीला आग. हल्ल्यानंतर आकाशामध्ये धुराचे लोट तर मोठं नुकसान झाल्याची नोंद. IRGCच्या युद्धनौकेचा स्फोट होतानाचे दृश्य. इराणी नौदलाच्या जहाजाचा स्फोट. व्हिडिओ समोर आलाय. दक्षिण इराणच्या कनगन भागातील दृश्य असल्याची माहिती आहे. इराणमधील तेल अवीवमध्ये ड्रोन हल्ला. इराणच्या लष्कराचा मोठा दावा. उपग्रह संप्रेषण केंद्र नष्ट केल्याचा दावा. उपग्रह संप्रेषण केंद्र इस्रायली लष्कराच्या नेटवर्कशी जोडलेलं होतं. इराणचा पुन्हा एकदा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांनी हल्ला. इराणकडून 10 खैबर शकेन क्षेपणास्त्रांसह शक्तिशाली हल्ला सुरू. 1 टनपेक्षा जास्त वजनाचे वॉरहेड असलेले क्षेपणास्त्र वापरल्याची IRGCची माहिती. इस्रायली हल्ल्यानंतर इराणचं प्रत्युत्तर. इराकची राजधानी बगदादमध्ये इराणी हल्ले सुरूच. इराकने 2 इराणी ड्रोन पाडल्याचा दावा. विमान विरोधी संरक्षण प्रणालींनी ड्रोन पाडलेत. बगदाद विमानतळावरती हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी. इराणचा कुवेतवरती हायब्रिड ड्रोननं प्राणघातक हल्ला. कुवेतमधील अमेरिकन तळांवरती इराणचा हल्ला. अल अदिरी तळावरती अनेक अमेरिकन सैनिक आहेत. इराण दीर्घ युद्धासाठी तयार आहे. इराणचे परराष्ट्र धोरण सल्लागार कमाल खाराजी यांचं विधान. अमेरिकेवरती दबाव वाढला तरच युद्ध थांबेल. तेल आणि वायूच्या वाढत्या किमती दबाव निर्माण करतील. खराजी यांचा इशारा. डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा. इराणमधील युद्ध आणि इतर मुद्द्यांवरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. इराण विरुद्धचं युद्ध लवकरच संपेल. डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. अमेरिकेनं 5000 इराणी लक्ष्यांवरती हल्ला केलाय. 51 इराणी जहाजं बुडाली. नौदल उद्ध्वस्त झालं. ट्रम्प यांचा दावा. तर इराणला अण्वस्त्र विकसित करू देणार नाही. ट्रम्प यांचा इशारा. महायुद्धामध्ये आतापर्यंत 1797 जणांचा मृत्यू. इराकमध्ये सर्वाधिक 1372 जणांचा मृत्यू. लेबनॉनमध्ये 394. इस्रायल 13. इराकमध्ये 6 तर कुवेतमध्ये 6 जणांचा मृत्यू. अमेरिकेच्या 7 नागरिकांचा देखील मृत्यू झाला. भारतातील लघु उद्योगांना ही युद्धाची झळ. दिवसाचं उत्पादन थेट निम्म्यावरती. युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद. 7500 कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. इराणची राजधानी तेहरानवरती मोठा हल्ला. अमेरिका इस्रायली सैन्याकडून जोरदार बॉम्बवर्षाव. पूर्व तेहरानमध्ये 40 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी. युनेस्कोच्या वारसा स्थळाचंही मोठं नुकसान. आखाती देशातील युद्धामुळे ऑइल आणि गॅस व्हॉल्व्हची मागणी थांबली. कोल्हापुरातील GPI कंपनीचे अनेक पार्ट्स विदेशामध्ये निर्यात होतात. ऑइल अँड गॅस व्हॉल्व्हचा पुरवठा करणाऱ्या जगामध्ये मोजक्या 4 कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये कोल्हापूरच्या GPI कंपनीचाही समावेश आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ इराकमध्ये रॅली. खामेनी यांच्या समर्थकांनी बगदादमध्ये रॅली काढली. नवीन सर्वोच्च नेते मोस्तबा यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. युद्धामुळे वाढती महागाई आणि इंधनाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी पंतप्रधानांचा मोठा निर्णय. रुग्णवाहिका आणि बस वगळता पाकमधील सरकारी गाड्यांच्या इंधनामध्ये 50% कपात. तर सरकारी अधिकाऱ्यांना इफ्तार पार्टी आयोजित करण्यावरती बंदी. सरकारी अधिकाऱ्यांचा 2 दिवसांचा पगारही कापलाय. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार मायदेशी परतला. युद्धामुळे कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला मायदेशामध्ये परत आणण्यासाठी विशाखा सुभेदार यांनी आवाहन केलेलं होतं.
आणि यानंतर इतर काही घडामोडींचा आढावा घेऊयात। मॉरिशसला पोहोचणार 1 लाख टन कांदा। राज्यातील कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेमध्ये स्थान। केंद्राच्या मदतीनं 1 लाख टन कांद्याची निर्यात होणार। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अशास्त्रीय धोरणाविरोधामध्ये सांगलीच्या शिराळामधील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांमध्ये वन्य प्राण्यांचा अक्षरशः उच्छाद। गवे आणि रानडुकरांकडून शेती पिकांचं नुकसान। बफर झोन डिक्लेअर झाल्यानंतर वन्य प्राण्यांनी अक्षरशः आमच्या गावामध्ये येऊन उच्छाद मांडलेला आहे। इथली शेती, इथली सर्व पिकं नष्ट केलेली आहेत। इथं दररोज आमच्या गावातील असणाऱ्या गावकऱ्यांवरती जंगली प्राण्यांकडून हल्ले होत आहेत। काहींना गंभीर जखमी केले जाते, काहींना किरकोळ जखमी केली जाते आणि या भीतीपोटी गावकऱ्यांनी आता जमीनच कसायचं सोडून देत आहेत। नाशिकच्या निफाडमधील तारुखेडले इथं बिबट्या जेरबंद। 15 दिवसांपासून बिबट्याचा ऊसाच्या शेतामध्ये वावर होता। वनविभागानं पिंजरा लावल्यानंतर बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलंय। पर्यटन नगरी महाबळेश्वर परिसरामध्ये गव्यांची थरारक झुंज। घनदाट झाडांमुळे महाबळेश्वर परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढताय। बाजारपेठेमध्ये कायम गव्यांचा वावर। अशामध्येच रस्त्यालगतच्या जंगलात 2 गव्यांमध्ये झुंज। थरारक प्रसंग कॅमेरामध्ये कैद। नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीला विरोध। पर्यावरण प्रेमींचा 12 मार्चला महापालिकेवरती मोर्चा। तर दुसरीकडे सरकारी कार्यालयांना भेटी देत वृक्ष लागवडीचंही आवाहन। हिंगोलीतील धनगरवाडी विहिरी अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपी फरारच। 4 दिवस उलटून देखील पोलिसांना आरोपीचा शोध लागेना। मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांच्या नावे परस्पर विहिरी मंजूर करत अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी एक रकमी 15,000 रुपये मिळणार। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी माहिती दिली। स्वयंरोजगारासाठी साधनसामुग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य मिळणार। डीबीटीद्वारे थेट दिव्यांगांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेमध्ये मोठे बदल। जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भरणार। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। नीट परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ। विद्यार्थ्यांना 11 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार। तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे अर्ज भरू न शकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा। नंदुरबार आगाराची बस विना हेडलाईट रात्री रस्त्यावरती थांबली। प्रवाशांच्या जीवाशी खेळ। नंदुरबार आगारामध्ये महामंडळाच्या बसची अवस्था दयनीय आहे। शनी मांडळ नंदुरबार मार्गावरती धावली। MH14 BT 1801 क्रमांकाची ही बस। नागपुरातील नरसाळा रोड परिसरातील नीलकमल नगरामध्ये खासगी बसमुळे अनेक विजेचे खांब हे कोसळले। परिसरातील वीज पुरवठा ठप्प। खासगी ट्रॅव्हल्सच्या बसच्या वरच्या भागामध्ये महावितरणाच्या खांबावरून घरामध्ये जाणारी सर्व्हिस वायर ही अडकून अपघात। चालकाच्या जोरात बस पुढे नेण्याचा प्रयत्न। राज्यामध्ये तीव्र उष्णतेची लाट। ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागाला देखील उष्णतेच्या लाटेचा तडाखा। कोकण किनारपट्टी भागातील तापमान उच्चांकी पातळीवरती। पारा 42.5 अंशांवर। साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरेंनी झिंगाट गाण्यावरती ठेका धरला। महिला दिन सप्ताहामध्ये दहिवडी इथल्या लाईव्ह गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हा ठेका धरला। नाशिकच्या येवल्यामध्ये गोरक्षकांच्या मदतीनं कत्तलीसाठी जाणाऱ्या 2 गायींची सुटका। येवला शहर पोलिसांची कारवाई। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षकानं मागितली 7 लाखांची लाच। वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावे लाच मागणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवरती लाचलुचपत विभागाची कारवाई। फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी केली होती पैशांची मागणी। गडचिरोलीमध्ये कोरची तालुक्यामध्ये रंगपंचमीच्या दिवशी 8 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार। मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मुंबईत दिंडोशीतून अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा 3 महिन्यांनी शोध लागला। मुंबई गुन्हे शाखेनं राजस्थानमधून सुटका केली आहे। इंस्टाग्रामबाबत वडील ओरडल्यामुळे घर सोडून हा मुलगा गेलेला होता। मुलगा घर सोडून पळाल्याचं हेरून आरोपींनी फूस लावून राजस्थानामधील जैन देरासमध्ये कॅटरिंगच्या कामाला त्याला जुंपलं होतं। मुंबईतील दहिसर पोलिसांनी क्रिप्टोच्या नावाखाली झालेल्या 6.5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा घोटाळा उघड केलाय।
BitsStaking.com या नावे ही फसवणूक केलेली होती. या प्रकरणी सुजित जाधव या मुख्य आरोपीला अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. तो थायलंडला पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपीनं सजब डिजिटल सोल्युशन्सच्या नावे 2000 गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढलं होतं. आरोपिताकडे तपास करण्यात आलेला आहे. सुरुवातीला गुन्हा दाखल झाला तेव्हा गुन्ह्यातील रक्कम 1,85,00,000च्या आसपास होती. तपासामध्ये अद्यापर्यंत काही शेकडो जे गुंतवणूकदार आहे त्यांचे अद्यापर्यंत 6,50,00,000 रुपये इतकी गुंतवणूकदारांची रक्कम मिळालेली नाही आहे, ती अपार झाली आहे असं अद्यापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे. रायगड जिल्हा परिषदेवरती अध्यक्षपदाच्या सत्तेमध्ये बसण्याची भाजपला खात्री. भाजपनं केली विजयी मेळाव्याची तयारी. भाजप राष्ट्रवादीची युती सत्तेत येणार. शिवसेना सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. 12 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आहे आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदामध्ये स्पष्टपणाचं बहुमत जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आम्हाला सगळ्यांना अपेक्षा अशी आहे की त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेवरती विराजमान होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समिती सभापती निवडणूक. ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 पंचायत सदस्य गायब. भाजपने सदस्य पळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. संभाजीनगर पंचायत समितीची सदस्य संख्या 20, त्यामध्ये भाजपचे 7, शिवसेनेचे 6, ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 सदस्य आहेत. मुंबई पुणे मिसिंग लिंक मे पासून सुरू होणार. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करणारा हा प्रकल्प. 97.60% काम पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेमध्ये लेखी उत्तरात माहिती. सतेज पाटील भाई जगताप यांनी उपस्थित केला होता मिसिंग लिंकचा प्रश्न. मुंबईत बेस्टचे अपघात वाढले तर 2022 ते 25 पर्यंत भाडेतत्वावरील 63 चालक बडतर्फ. 876 जणांवरती निलंबनाची कारवाई. तर बेस्ट सेवेबाबत मुंबईतील सर्व आमदारांची बैठक घेण्यात येईल. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. नागपूरमधील कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या 23 वरती. काल रुग्णालयामध्ये आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू. फटाके आणि दारुगोळा निर्मित करणाऱ्या कंपनीमध्ये 1 मार्चला हा स्फोट झाला होता. 27 वर्षीय महिला कामगार सीमा धुर्वे यांचा मृत्यू झाला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सहपरिवार घेतली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट. नाना पटोले यांची मुलगी, जावई, मुलगा आणि सून हे देखील उपस्थित होते. अरुणाचल प्रदेशातील वणव्यामध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान. हवाई दलाचं ऑपरेशन पीसी घाट. मेबो आणि सिगार भागामध्ये भीषण वणवा. वायुदलाच्या MI-17B5 या हेलिकॉप्टरनं आगीवरती हजारो लिटर पाणी मारत मोहीम राबवली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.